नमस्कार मंडळी. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. भगवान श्रीकृष्णाने द्वापार युगामध्ये आल्यानंतर अर्जुनाला हा मोह पडला होता. मोहममतेमध्ये तो अडकलेला होता. पुढं युद्ध करायचं होतं. युद्ध करत असताना बरेच या ठिकाणी त्याला प्रेम त्या ठिकाणी आपल्या चुलत्याबद्दल, आपल्या गुरुबद्दल, आपल्या भावाबद्दल वाटत होतं. पण अशा स्थितीला तो पोहोचलेला होता की आता आपण युद्ध करण्यासाठी गेलोय आणि ते आपले बघून त्या ठिकाणी त्याला मायेनं भरकटून टाकलेलं होतं. आणि त्या मायेच्या ह्याच्यामध्ये तो आपल्या माणसाला पाहून अतिशय व्याकुळ झाला होता. व्याकुळ झाल्यामुळं भगवान श्रीकृष्णांना तो प्रश्न करतोय, देवा, मी या सर्वांना मारून या ठिकाणी राज्य प्राप्त करून घेऊन मी काय करू? जर आपलेच नसतील तर मी काय करू? या राज्याचा त्याग नको मला. ही राज्य मी संन्यास घेतलं तरी चालेल, परंतु माझ्याच भावांना, माझ्या चुलत्यांना, माझ्या गुरुजनांना मी यांना सगळ्याला मारून मी काय करू? भगवान श्रीकृष्ण त्यावेळेस समजावून सांगतात. ते समजावून सांगत असताना ज्या गोष्टी त्याला त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्यालाच गीता तत्व म्हणतात. त्या मोहामधून काढण्यासाठी ह्या जीवनामध्ये काय आहे, गीता ही जगायला शिकवते. अतिशय संकट पडलेलं आहे. या संकटातून कशा पद्धतीनं बाहेर काढता येईल, जर कोणतं ग्रंथ असेल तर ते अतिशय सर्वात श्रेष्ठ असणारं ग्रंथ म्हणजे गीता आहे. आणि गीता जी आहे, तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, द गीता भागवत करीते श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे. जर तुम्ही गीता आणि भागवताचं श्रवण केलात आणि अखंड भगवंताचं चिंतन जर केलात तर आपल्यावर जे काही संकट आहेत, जे आपल्याला दुःख आहे, आपल्याला काय करायचं हे सुचत नसेल, त्याची चिंता न करता त्याचं चिंतन कशा पद्धतीनं केलं पाहिजे आणि या कर्मापासून कशा पद्धतीनं आपण सुटका केली पाहिजे, कोणत्या कार्यापासून, कोणत्या संकटापासून, कोणत्या दुःखापासून आपल्याला बाहेर निघता येईल, ही जर गोष्ट कशामध्ये असेल तर हे गीतेमध्ये आहे. आणि भगवंताने गीता स्वतः 18 अध्याय अर्जुनाला या ठिकाणी सांगितलेले. त्याच्यामध्ये सांख्ययोग सांगितलेला आहे, योग मार्ग सांगितलेला आहे, कर्मयोग सांगितलेला आहे, भक्ती मार्ग सांगितलेला आहे. आणि भगवंताकडे कशा पद्धतीनं जाता येईल. न तत भास येतोय सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. माझ्या निजधामापर्यंत कशा पद्धतीने येता येईल यापर्यंत भगवंताने सर्व गोष्टी गीतेमध्ये नोंद केलेली आहे. गीता ही खूप सर्वात श्रेष्ठ ग्रंथ असणार आहे. आपण त्याचं वाचन, मनन, चिंतन, निधिध्यासन करावं, जेणेकरून आपल्याला थोडक्या जे काही अडचणी येतात त्या अडचणीमधून कशा पद्धतीनं मुक्त होता येईल, कशा पद्धतीनं आपल्याला चांगला मार्ग काढता येईल, हे जर कशामध्ये असेल तर गीता आहे. म्हणून तुम्ही गीतेचं वाचन करा. रामकृष्ण हरी.